नमस्कार, मानसीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण ओल्या हळदीची भाजी पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम हळद स्वच्छ धुवून घेतली आहे। एका पिलरच्या साहाय्याने या हळदीची अशा प्रकारे सालं काढून घ्यायची। सालं काढून झाली की ही हळद लगेच पाण्यात टाकून घ्यायची, म्हणजे ती काळी पडणार नाही। इथे मी सर्व हळदीची सालं काढून घेतली आहेत व 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। आता एका किसणीच्या सहाय्याने ही हळद किसून घ्यायची। इथे मी सर्व हळद अशाच प्रकारे किसून घेतली आहे। हळद किसून झाली की इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये 3 चमचे साजूक तूप टाकून घेतले। आता ही किसलेली सर्व हळद या कढईमध्ये घालून घ्यायची। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून ही हळद आपल्याला परतून घ्यायची। हळद परतत असताना ती कढईला चिटकते, त्यामुळे कंटिन्युअसली चमच्याच्या सहाय्याने हलवत राहत ही हळद आपल्याला परतून घ्यायची। हळदीची भाजी करताना भाजी करण्याच्या अगोदर अशा प्रकारे हळद परतून घेतली की भाजी कडवट लागत नाही। आता इथे मी साधारण 15 मिनिटं गॅसची फ्लेम मीडियम ठेवून ही हळद परतून घेतली आहे। आता ही परतलेली हळद एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता पुन्हा त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलं। काही खडे मसाले इथे मी घेतलेत। 1 तमालपत्र, 4 मिरी, 4 लवंग, 1 चक्री फूल, 1 मसाला वेलची व 1 दालचिनीचा तुकडा घेतलाय। हे खडे मसाले या तुपामध्ये टाकून घ्यायचे। त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं या फोडणीमध्ये घालून घेतलं। जिरं तडतडलं की इथे मी 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो घालून घेतला। कांदा मिनिटभर परतला की यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालून घेतली। 2-3 हिरव्या मिरच्यांचे अशा प्रकारे उभे तुकडे करून घेतले, ते सुद्धा या कांद्यामध्ये घालून परतून घेतले। कांदा छान परतून झाला की यामध्ये 1 वाटी मटार घालून घेतले। त्याचबरोबर 10 ते 12 काजू घालून घेतले। काजू व मटार या फोडणीमध्ये मिनिटभर परतून घेतले। आता इथे मी एका वाटीमध्ये अर्धी वाटी दही घेतले। या दह्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड आणि मीठ टाकून घेतलं। हे मसाले या दह्यामध्ये मिक्स करून घेतले। आता हे दही या फोडणीमध्ये घालून घ्यायचं। आता ही परतून घेतलेली हळद घालून घ्यायची। अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करून घ्यायचं। सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। आता या भाजीवरती झाकण ठेवून 6-7 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची। 6-7 मिनिटांनंतर इथे आपली हळदीची भाजी खाण्यासाठी तयार आहे। ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी कशासोबतही खाऊ शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।